नमस्कार. अभिजात मराठीच्या 21व्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो. या भागामध्ये आर्या या मराठी वृत्ताबद्दल मला सांगायचं आहे. पण ह्या आधी वेळोवेळी मी वृत्तांबद्दल बोलत असताना त्यातले गण वगैरे याचा संदर्भ दिला होता. तर अनेक जणांकडनं मला अशी एक सूचना आली की हे आम्ही कधीतरी शाळेत शिकल्याचं आठवत आहे, पण तुम्ही फार वेगाने सांगताय त्याच्यामुळे नीट लक्षात येत नाही. तर जरा आज सुरुवातीला एक व्याकरणाचा तास घेतल्यासारखा हा भाग होणार आहे. मराठीमध्ये वृत्त ही दोन प्रकारची आहेत. मागे एका ठिकाणी मी असं सांगितलं होतं एका भागामध्ये की साधारणपणे संस्कृतमधनं 74-75 वृत्त आपल्याकडे आलेली आहेत. पण नुकतंच माधवराव पटवर्धनांनी प्रकाशित केलेलं लिहिलेलं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 989 पर्यंत वृत्त आहेत. अगदी एक अक्षरापासून 26 अक्षरांच्या पलीकडे इथपर्यंत वृत्त आहेत. त्या सगळ्याचा त्यांनी उहापोह त्या पुस्तकात केलेला आहे. परंतु तिथे त्यांनी त्याच पुस्तकात म्हटले की साधारणपणे 66 वृत्त आपल्याकडे परिपाठ आहे वापरण्याचा. आणि त्यातही आपल्याला शाळेमध्ये फार तर 12-15 वृत्त शिकवली जात असत. हल्लीचा अभ्यासक्रम मला ठाऊक नाही आहे. आणि त्यातली एखाद दोनच आपल्या लक्षात असतात, त्यातलंसुद्धा अर्धच काहीतरी. म्हणून जरा या व्याकरणाचा भाग. तर दोन प्रकारची वृत्त आहेत. एक अक्षरगणवृत्त आणि दुसरं मात्रागणवृत्त. तर अक्षरगणवृत्ताचा भाग कसा पाडायचा, तर ऱ्हस्व दीर्घ म्हणजे लघु आणि गुरु या गोष्टींवरनं हे ठरतं. काय ठरतं तर प्रत्येक 3-3 अक्षरांचा एक संच करायचा आणि मग त्याचा ऱ्हस्व असेल तर त्याला ल म्हणजे लघु म्हणायचं आणि दीर्घ असेल तर ग म्हणजे गुरु म्हणायचं. आणि ह्या सगळ्या प्रकाराचा त्यांनी ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी जास्तीत जास्त 8 प्रकार तयार होतात, 8 उत्तरं मिळतात असं आलं. आता ते 8 कोणते तर य न त र म स ज भ याशिवाय त्या ओळीतल्या अक्षरांना 3 भागलं आणि जर त्याच्यात 1 किंवा 2 उरलं, त्याचा जर ऱ्हस्व उच्चार असेल तर त्याला ल म्हणजे ल गण म्हणजे लघु आणि ग गण म्हणजे गुरु असं म्हटलं जातं. आता हे जे पहिले सांगितले गण जे 8 भाग आहेत ते कसे, तर त्याच्याबद्दल सांगताना असं सांगितलं आहे य यमाचा न नमन त ताराप र राधिका म मानाबा स समरा ज जनास भ भास्कर. आता ह्या प्रत्येक यमाचा ताराप याचा कसं असतं तर य यमाचा मध्ये गुरु लघु लघु, नमनामध्ये लघु लघु लघु, ताराप गुरु गुरु लघु, राधिका गुरु लघु गुरु, मानावा गुरु गुरु गुरु, समरा लघु लघु गुरु, जनास लघु गुरु लघु, भास्कर गुरु गुरु लघु असे हे प्रकार असतात. आणि मग त्याचा य गण आहे का म गण आहे, शेवटी जर उरला असेल तर ग आहे का ल आहे, या पद्धतीने त्याची रचना होते. आणि म्हणूनच उदाहरणासाठी एखादं सांगतो की संत रामदासांनी जे मनाचे श्लोक केले ते सगळे 12 अक्षरांचे आहेत. त्याच्यामुळे इथे कोणता किती गण येतात तर 3 भागायचं, 3 चौक 12, 4 गण येतात. कोणते तर गणाधीश जो ईश सर्व गुणांचा
तर य य माता गणाधी श जो ई म्हणजे यमाता य य य य असे 4 वेळा य आले की त्याला भुजंग प्रयात हे वृत्त आहे. आता वेळोवेळी जी मी वृत्त सांगितलेली आहेत ती एकदा पुन्हा बघा आणि हा आत्ताचा जो तक्ता तुमच्यासमोर दिसतो आहे तो पाहिजे तर उतरवून घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर आता आपण आर्या त्याच्या यादी थोडक्यात मात्रा गणवृत्त याच्याकडे जाणार आहोत. मात्रा गणवृत्त म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये फक्त ऱ्हस्व आणि दीर्घ यांचाच विचार केला जातो. ऱ्हस्व असेल तर 1 मात्रा, दीर्घ असेल तर 2 मात्रा. ते लघु किंवा गुरु एवढाच तिथे विचार होतो. आणि मग याच्यामध्ये आर्या हे प्रमुख आहे आणि इतरही 4 प्रकार पडतात. तर आता आपण आर्या याच्याबद्दल पाहूया. आर्याचं लक्षणगीत सांगताना त्यांनी असं सांगितलेलं आहे, आर्येच्या प्रथमपदी 12 मात्रा तशाच तिसऱ्याला. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आणि तिसऱ्या ओळीमध्ये 12 मात्रा आहेत. 18 दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये 18 मात्रा आहेत आणिक चौथ्यास 15 म्हणजे चौथ्या ओळीमध्ये 15 मात्रा आहेत. त्या मात्रा म्हणजे काय तर मात्रा म्हणजे अक्षर नव्हेत तर त्या अक्षरांची जी ऱ्हस्व दीर्घ प्रमाणे जी बेरीज होते त्या मात्रांची बेरीज ही 12, 18, 12 आणि 15 अशी व्हायला पाहिजे. तर त्या मात्रा कशा मोजायच्या ते पण ह्या इथे आपल्याला पाहायला मिळतं. आर्येच्या हा दीर्घ आहे, हा दीर्घ आहे, हा दीर्घ आहे, त्यामुळे त्याचे 2, 2 आणि 2 म्हणजे हे झाले 6. प्रथमपदी ऱ्हस्व आणि दीर्घ 1, 2, 3, 4 आणि 2, 6, 6 आणि 6, 12. आर्येच्या प्रथमपदी 12 मात्रा, इथे 12 मात्रा बरोबर आल्या. आता दुसऱ्या ओळीत काय म्हटलेलं आहे, 18 दुसऱ्याला 12 मात्रा दीर्घ ऱ्हस्व दीर्घ किंवा गुरु लघु गुरु लघु लघु गुरु म्हणजे 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. इथे 18 मात्रा येतात. जे पहिल्याला आहे तेच तिसऱ्याला आहे. 18 दुसऱ्याला गुरु. आता हा अ असून तो गुरु का म्हटलाय तर इथे हा जो जोडाक्षर आहे त्याच्यामुळे ह्याला गुरु म्हटलेला आहे. गुरु लघु त्याचे झाले 6 आणि लघु गुरु त्याचे झाले 6, 6 आणि 6 12. 18 दुसऱ्याला आणिक चौथ्यास 15 आणिक गुरु लघु 4 लघु गुरु लघु 5 गुरु लघु गुरु असे 6, 4 आणि 5 9, 6 15 अशा रीतीने आर्या तयार होत आहे. आणि आर्येची जास्तीत जास्त वापर आपल्याकडे मोरोपंत नावाने जे होते त्यांनी केलेला आहे. त्यांच्याबद्दल किंवा त्यांनीच ती रचलेली एक आर्या असावी. वेगवेगळ्या कवींनी केलेल्या कविता किंवा त्यांच्या काव्याचे प्रकार याच्याबद्दल ती आहे. मोरोपंतांच्या आर्यांबद्दल ह्यानंतरही मी वेळोवेळी सांगणारच आहे, पण आत्ताच्या याच्यात सांगतो की कोणत्या कवींनी कोणत्या प्रकारच्या काव्यरचना केल्या हे सांगणारी ही आर्या आहे. सुश्लोक वामनाचा 6 6 12 होता. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची.
ते स्वतःला मयूरपंतही म्हणत असत. केकावलीच्या वेळीत ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मागे एका ठिकाणी केकावलीचा संदर्भ दिलेला आहे. तर अशा रीतीने आपण आर्याची जी माहिती घेतली आणि हा 21वा भाग इथे संपवतोय. हा भाग कसा वाटला ते अवश्य कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत